आणि काहीच तर हा असा काही सीन आहे एकदम बॅल्कनीवर आणि ती राहिली खाली स्क्रीन खूप खाली गेली काही त्यावेळेस. तर असे ॲक्शन सीन मी कधी पाहिलेच नव्हते ॲनिमेशन मूवीमध्ये की जर आपण ह्या गोष्टींना जर रिअल मूवी आपण कार्टूनमध्ये पोर्ट्रेट केलं तर कशा प्रकारे दिसतील आम्ही इमॅजिनच नव्हतं केलं. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज माय नेम इज प्रतीक शर्मा आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. अँड गाईज आज मी जातोय महाअवतार नरसिंह मूवी बघायला. सो गाईज तर मी आहे सध्या माझ्या फ्रेंडच्या मल्टीसरीवर आणि इथून चाललो आहे आता नीलम सिनेप्लेसमध्ये. एक तर नीलम टॉकीज पाहिजे नाही तर दुसरी टॉकीज आहे ती बघेल, दोघांमधून एक चॉईस करेल. तर बघू आता कुठली टॉकीज फिक्स होते आणि कुठलं एक्सपिरियन्स भारी येतं. सो स्टे इन माय ब्लॉग आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मी आलो आता नरसिंह मूवी बघायला आणि ॲक्च्युली आज रत्नदीपमध्ये आलो आहे. मागच्या वेळेस आपण नीलम सिनेप्लेक्समध्ये गेलो आणि त्याच्या अगोदर पण ज्या 2-3 मूवी आपण त्या नीलममध्ये बघितल्या होत्या. पण आज मी आलो आहे रत्नदीपमध्ये. तर म्हटलं याचा पण थोडा एक्सपिरियन्स घेऊन बघू. तर हा सकाळी सीन इथलचा. आता हा वेटिंग एरिया आहे आणि मूवी चालू व्हायला अजून 15 मिनटं बाकी आहे. आणि काही मला असं वाटतं की पब्लिक जास्त नाही इथे, कारण तिथे 2 जण बसले आणि मी इथं बसले 3 जण दिसते. आय थिंक जेव्हा मूवी चालू होईल तेव्हा येईल बहुतेक. आणि सध्या तर मी एकटाच बसली आणि गर्दी काही जास्त दिसत नाही मला इथे सध्या. पण नीलममध्ये पण नव्हती इतकी. मागच्या वेळेस नीलममध्ये होते तर तेव्हाच मला आय थिंक 15 का 16 जण आले होते. पण कुठली मूवी बघायला गेलो तेव्हा F1 मूवी बघायला गेलो तेव्हा आपण. काय नव्हतं गाईस. तर आम्ही आता निघलो आहे मूवी बघायला आणि आय थिंक 350चा शो आहे. तर मला झाला अर्धा तास आणि गॉगल्स पण भेटले इथे. तर 3D मूवी आहे ना त्यासाठी. तर तिथून जायचं आहे सेकंड बॅल्कनीवर आणि हे आय थिंक फर्स्ट बॅल्कनी आहे. सांगेल कुठे मागच्या फर्स्ट बॅल्कनीवर होतो आम्ही, आता सेकंड बॅल्कनीवर जातोय. आणि हा सकाळी सीन. अँड गाईस तर मी आता आलो आहे आतमध्ये हॉलमध्ये आणि हॉल तर फार वेगळा वाटतो गाईज. ॲक्च्युली मी बाल्कनीवर बसलो, जी बॅल्कनीसाठी आहे तर तिथे बसलेलो आहे मी. आणि तो आता कसा सीन येतो आहे, खूप भारी व्ह्यू येतो इथून पण. आणि काहीच तर हा असा काही सीन आहे एकदम बॅल्कनीवर आणि ती राहिली खाली स्क्रीन खूप खाली गेली काही त्यावेळेस. तर जे नीलममध्ये जातो ना तर इतकी खाली वाटत नाही, ही फारच खाली वाटते. आणि स्क्रीन थोडी लहान आहे याची, ही स्क्रीन छोटी आहे. नीलममध्ये आपण बघितलं फार मोठी आहे काही, याच्यापेक्षा फार मोठी स्क्रीन आहे. ही फार छोटी वाटायली मला. सो आता झालं आहे इंटरव्हल नरसिंह मूवीचा. आता इंटरव्हल आहे आणि 5 मिनिटांमध्ये मूवी स्टार्ट होईल. तर खाली थोडं फेरफटका मारायला लागेल. लेट्स गो. आता ब्रेक फिनिश केला आहे आणि आय थिंक मूवी स्टार्ट होती आहे. सो काही आत्ता ब्रेक फिनिश केला आणि आय थिंक मूवी स्टार्ट होती आहे. अँड आता मूवी स्टार्ट होती आहे झाली. अँड ऑल्सो गाईज तर जो नरसिंह मूवी होती ती फायनली फिनिश केली आणि इथं चाललं आहे आता घरी. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. तर मंडळी आपण आत्ता गेलतो नरसिंह मूवी बघायला. आजची आय थिंक जे हंबल प्रोडक्शन आहे त्यांच्याकडून बनवण्यात आलेली आहे. हंबल आहे का कुठलं आहे तर करेक्शन करून सांगा मला कमेंटमध्ये, मला क्लिअर माहीत नाही आहे. तर ही जी मूवी बनली नरसिंह मूवी, तर गाईज मूवी काय मूवी आहे रिअली म्हटलं गजब मूवी आहे गाईज. आणि इट्स ॲनिमेशन मूवी
आणि ते पण इंडियन ॲनिमेशन. गजब गाईज, गजब मूवी वाटले खरं. कारण ज्या प्रकारचे मी रिव्ह्यू ऐकले होते तर रिअली खूप इंटरेस्टिंग मूवी ही. इंटरेस्टिंग म्हणजे एकदम क्रेझी मूवी आहे गाईज. मला वाटलं की अगोदर ॲनिमेशन असेल तर जे आपण बाल गणेश किंवा जे बाल हनुमान त्या टाईपचं ॲनिमेशन असेल असं वाटलं मला. पण ग्राफिक का यूज केलं गाईज, म्हणजे मार्वलच्या टक्करचं त्यांनी हे यूज केलेलं आहे ग्राफिक. आणि मूवीबद्दल सांगायचं म्हणलं तर याला रेटिंग द्या 10/10. म्हणजे याच्यामध्ये कुठलीच कमी ठेवली नाही. म्हणजे असं म्हणजे सांगायच्या बद्दल तो वर्थ इट मूवी आहे गाईज एकदम. आता मी जर पाहायचं म्हटलं तर ॲक्शन, कोणाची स्टोरी लाईन बसवली होती, कोणाची CGI केलं आहे त्याच्यामध्ये तर, आणि जे ग्राफिक यूज केले ते पण ॲनिमेशन मूवीमध्ये एकदम वर्थ इट गाईज. गजब मूवी वाटली एकदम. ॲक्शन सीन्स पण इतके क्लिअर गजब दाखले ना गाईज. असे ॲक्शन सीन मी कधी पाहिलेच नव्हते ॲनिमेशन मूवीमध्ये, ते पण इथं इंडियन ॲनिमेशन मूवी. आता त्याचं म्हटलं सर्वात भारी सीन वाटला, सीन सांगतो तुम्हाला एक. जेव्हा नरसिंह भगवान फायटिंग करण्यासाठी येतात तर त्यावेळेचं जे ग्राफिक त्यांनी यांनी यूज केलं आहे ना, कहर गाईज, म्हणजे गजब. आपण नॉर्मली धनुष्यबाण कसा मारतो भक्क मूवीजमध्ये बघले, म्हणजे प्रत्येक मूवीजमध्ये बघतो धनुष्यबाण राहतं ना असं धरून स्ट्रेट मारतो. पण या ठिकाणी म्हणजे नरसिंह भगवान कसा मारतात, साईडला धनुष्यबाण ठेवून मारतात आणि एकदम क्लिअर कट दाखवलेलं आहे. ॲक्शन तर खूप भारी वाटलं, स्टोरी लाईन पण एकदम गजब वाटली गाईज मला. ॲक्शन फार भारी वाटलं. आणि रिअल माझ्या आली तेव्हा नरसिंह भगवान एंट्री घेतात. नरसिंह भगवानची तेव्हा एंट्री होती ना काही, तर रिअल असं पोर्ट्रेट केलेलं की नरसिंह भगवान कसे असेल, क्लिअर एकदम. आणि याच्यामध्ये स्टोरी लाईन पण फार भारी बसवण्यात आलेली आहे. ती स्टोरी तर आम्ही नुकतंच म्हणजे काय असं तोंडपाठ ऐकत होतो की नरसिंह भगवानची झाली, प्रल्हादची झाली, पुन्हा हिरण्यकश्यप. तर यांची जी स्टोरी आहे आम्ही असे तोंडावरच ऐकले की तवा असं 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 गोष्टी सांगतात आजी, तसं ऐकले. पण आम्ही इमॅजिन नव्हतं केलं की अशा प्रकारचं ते बसवण्यात येईल, की जर आपण ह्या गोष्टींना जर रिअल मूवी आपण कार्टूनमध्ये जर पोर्ट्रेट केलं तर कशा प्रकारे दिसतील. आम्ही इमॅजिनच नव्हतं केलं, इतकं भारी पोर्ट्रेट झालं काही. आणि हे मूवी एकच सांगेल की तुम्ही फक्त जाऊन बघा काही ही मूवी थिएटरमध्ये. ॲक्च्युली मी तर कॅन्सल केली ती, मला बघायची नव्हती. तर मला एखाद्याने सजेस्ट केली की तू ही जर मूवी मिस केली ना थिएटरमध्ये तर मग मिसच केलं तू, मग नाही मास्टरपीस मिस केला. त्याच्यामुळे म्हटलं की मिस होऊ नये काही आपल्याकडून, आणि मास्टरपीस मूवी तर बिलकुल मिस होऊ नये. त्याच्यामुळे आज गेलो. ॲक्च्युअली मला जायचं होतं पण थोडं खालीवर होतं की जाऊ का नको कन्फर्म नव्हतं माझं. तर काल मला म्हणले तर जाऊनच ये. आज मी आलो आणि गाईज मूवी म्हणजे काय मूवी गाईज, गजब मूवी. आणि जी स्टोरी जी प्रल्हादची दाखवलेली आहे गजब, म्हटलं एकदम भारी गाईज. आता ॲक्च्युअली मला माहीत पण नव्हतं ना, मी घरच्यांना पण सोबत घेऊन गेलो असतो. आणि तुमच्याकडे जे लहान लेकरं असतं तर आवर्जून घेऊन जा गाईज. भरपूर काही शिकायला पण भेटेल त्याच्यामध्ये, तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटेल. आणि जो एक्सपिरियन्स आहे हा तुम्हाला थिएटरमध्येच येईल गाईज. हा जो एन्जॉय म्हणजे जे एक्सपिरियन्स आहे तो फक्त थिएटरमध्ये येईल. घरी टी व्हीवर लावा किंवा मोबाईलवर पहा, तो एक्सपिरियन्स येणार नाही, तो थिएटरमध्ये येतो. जास्त काही बोलणार नाही मूवीबद्दल, फक्त जाऊन चेकआउट करा, थिएटरमध्ये जाऊनच बघा तुम्ही. अँड ऑल्सो गाईस, तर मी आता आलो, मूवी बघितली आणि इथून आहे ना आता हनुमान घाटला तर एक वर्क आहे. वर्क काय म्हणजे असंच चाललो आहे. तर